सुरुवातीला बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर परवा नीती आयोगाच्या बैठकीला हजेरी लावणार. नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मंत्रालयात दोन्ही नेत्यांची भेट. नाशकात गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीत तिढा. गोकुळ गीते नाशिक विधान परिषद निवडणूक लढवण्यावरती ठाम. गीतेंच्या मनधरणीचे सगळे प्रयत्न निष्फळ. कौल माझ्या बाजूनं. माघार घेतल्यास मतदारांचा घात होईल. गीतेंची भूमिका. उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली. आज नंदनवन बंगल्यावरती संध्याकाळी 7 वाजता बैठक होणार. नाशकातील बंडखोरीवरनं सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा. कोकणची जागा बिनविरोध. आता रायगडचा पालकमंत्रीपदाचा शब्द विसरून चालणार नाही. गोगावले पालकमंत्री व्हावेत. तटकरे मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू. उदय सामंतांची माहिती. तर एकत्र बसून निर्णय घेऊ. तटकरेंची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीत मतफुटी टाळण्यासाठी भाजपची खबरदारी. नागपुरातील भाजपचे नगरसेवक उद्यापासून 3 दिवस गोवा मुक्कामी. गोवा दौऱ्यानंतर 15 जूनपासून रामभाऊ म्हाळगीतील प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार. विप्लव बाजोरिया यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. अमरावती निवडणुकीतील उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा निर्णय कायम. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रतिज्ञापत्रावरील त्रुटींच्या आरोपानंतर अर्ज रद्द केला होता. जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर नगरसेविका रेश्मा काळेंची उमेदवारी कायम. उमेदवारी कायम असल्यामुळे आम्हाला याचा फायदा होईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार शरद तायडेंची प्रतिक्रिया. जळगाव विधान परिषदेतील शिंदे सेनेच्या बंडखोर नगरसेविका रेश्मा काळेंमुळे कुठलाही परिणाम होणार नाही. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांची प्रतिक्रिया. पक्षाकडनं आज न उद्या संधी मिळेल. राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानंतर समीर भुजबळांची प्रतिक्रिया. भुजबळांनी मला मंत्रिपद मिळावं यासाठी प्रयत्न केले. समीर भुजबळ यांचं वक्तव्य. एका तासात समीर भुजबळांना मंत्री करा, त्यानंतर मी राज्यसभेचा अर्ज भरतो. छगन भुजबळांनी ठेवलेली ही अट नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भुजबळांची अट केंद्रीय हायकमांडला मान्य नव्हती, त्यामुळे समीर भुजबळांचं मंत्रिपद आणि छगन भुजबळांचं राज्यसभेवरती जाणं फिसकटलं. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. व्हिडिओमध्ये हाकेंची एका मोठ्या नेत्यावर टीका. तर हाकेंचा आरोप भुजबळांकडे असू शकतो. नवनाथ वाघमारेंचा आरोप. तर भुजबळ माझे गुरु, त्यांच्याबद्दल बोलणार नाही. मला डॅमेज करण्याचे प्रयत्न सुरू. तोडून मोडून व्हिडिओ दाखवले. लक्ष्मण हाकेंचं स्पष्टीकरण. नवी मुंबईतल्या कार्यक्रमाला शिंदेंना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज. कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर शिंदेंच्या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश. निवडणुका भाजपसोबत लढतोय, त्यामुळे भाजपसोबत राहणं आमचं कर्तव्य. महायुतीत पहिल्या दिवसापासून आम्ही एकत्र. शिंदेंचे आमदार महेश शिंदेंची प्रतिक्रिया. राज्याच्या दोन्ही राजांचा स्वाभिमान दुखावला असेल. सातारा झडपीतील नाट्याचा राग काढण्याची हीच वेळ. सांगली सातारा विधान परिषदेवरनं जयंत पाटलांचा टोला. धैर्यशील मोहिते वसंत देशमुख यांच्याकडनं काल ज्योती वाघमारेंची भेट. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्यामुळे चर्चांना उधाण. दरम्यान सदिच्छा भेट घेतल्याचं वसंत देशमुखांचं स्पष्टीकरण. रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. कर्जतमधील 20 नगरसेवकांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश. तर वरळीतील माजी शाखाप्रमुख सूर्यकांत कोळींचा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेत 40 वर्ष काम केलं, पण जेव्हा उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा दिली गेली नाही. वरळी कोळीवाड्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख सूर्यकांत कोळींनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया दिली. अकोल्यातल्या अकोट पालिकेतील 10 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात. 4 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. दुसरीकडे माजी आमदार राजन साळवी गेल्या काही दिवसांपासून अकोल्यामध्ये तळ ठोकून लवकरच मोठा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा. भंडारा जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आता शिंदेंच्या शिवसेनेत सामील. आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी पक्षाच्या वाढत्या ताकदीवरती विश्वास व्यक्त केला. शिवसेनेच्या आक्रमक आणि विश्वासार्ह नेतृत्वामुळेच कार्यकर्त्यांचा कल वाढला. बोंडेकरांची प्रतिक्रिया. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत अर्ज बाद झाल्यामुळे दिग्गजांना फटका. अब्दुल सत्तारांना धक्का. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मुलगा समीर सत्तार यांचा अर्ज बाद. कन्नडच्या आमदार संजना जाधव यांचा अर्जही अवैध ठरला. पंतप्रधान मोदी आज नवा महाविक्रम नावावरती करणार. सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा 4397 दिवसांचा विक्रम मोडीत काढणार. पंडित जवाहरलाल नेहरूंनाही मागे टाकलं. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाला 12 वर्ष पूर्ण, पण त्यांना नेहरूंची बरोबरी करता येणार नाही. या काळात देशाचे 12 वाजलेत हे लोकांच्या लक्षात आलंय. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा टोला.
अयोध्येचा राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल. लेखी तक्रारीनंतर भाजपचे नेते रजनीश सिंह यांच्याकडून विश्वस्तांसोबत चर्चा. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची शक्यता. आंतरराष्ट्रीय मार्गावरील प्रवासी वाहतुकीमध्ये इंडिगोनं पुन्हा एकदा एअर इंडियाला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलंय. एप्रिल महिन्यात इंडिगोकडनं 8,07,000 तर एअर इंडिया समूहाकडनं 8,05,000 प्रवाशांची वाहतूक. 2026 मध्ये तिसऱ्यांदा इंडिगो आघाडीवर. शासनाच्या जाचक अटी शर्तींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार. शेतकऱ्यांना विना अट सरसकट कर्जमाफी मिळावी, आमदार रोहित पवारांची मागणी. रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावरती ठाम. धान घोटाळ्याच्या चौकशीसाठी काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचं पत्र. गडचिरोलीतील जय अंबे राईस मिलनं कोट्यवधींचा धान घोटाळा केल्याची तक्रार मागे घेण्यासाठी बनावट सहीचं पत्र. मंत्रालयात गेल्यानंतर पटोले आक्रमक. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एनटीए कार्यालयाला भेट. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून नीट परीक्षेचा आढावा. 21 जून रोजी होणारी परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या सूचना. सर्व राज्यांची परीक्षेबाबत समन्वय साधला जाणार. प्रधान यांची माहिती. दिल्लीनंतर कॉक्रोच जनता पार्टीचा पुण्यामध्ये उद्या आंदोलन होणार. पुणे पोलिसांना परवानगीसाठी पत्र. मात्र पुणे पोलीस आणि विद्यापीठ प्रशासन चर्चा करून निर्णय घेणार. नीट पेपरफुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन होणार. उज्ज्वला योजनेचा मूळ उद्देश गरीब कुटुंबांना दिलासा देणं होता. तीच योजना आता आर्थिक ओझं बनत चालली आहे. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. तर स्वस्त इंधन हा गरीब कुटुंबाचा हक्क आहे, त्यावरती गदा आणू नये, जयंत पाटलांची मागणी. सिलेंडरची संख्या आता 9 वरनं 4 वरती आली आहे. नंतर 2 वर आणून मग 0 वर आणतील. उज्ज्वला सबसिडीवरनं वडेट्टीवारांचा केंद्रावरती निशाणा. काँग्रेसनं चूल बंद करून गॅसकडे नेलं. आता भाजप गॅस बंद करून पुन्हा चुलीकडे नेतील. वडेट्टीवारांचा केंद्राला टोला. हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिली तरी भारतामध्ये इंधन टंचाईची शक्यता नाही. भारताकडे कच्चं तेल आणि एलपीजीचा 30 ते 60 दिवसांचा साठा. संकटाचा सामना करण्यास भारत पूर्णपणे सक्षम. चिंता करू नका. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचं आवाहन. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर भारताचा मेगा प्लॅन. गुजरात ते ओमान थेट समुद्राखालनं गॅस पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न. तब्बल 40,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. अरबी समुद्रातून सुमारे 2,000 किलोमीटर लांब गॅस पाईपलाईन पसरणार. सरकारनं उज्ज्वला योजना बंद केल्यास आश्चर्य वाटणार नाही. उज्ज्वला योजनेसारखा प्रकार लाडक्या बहिणींच्या बाबतीत देखील सुरू आहे. उज्ज्वला योजनेवरनं रोहित पवारांची ट्विट करत सरकारवर टीका. तृणमूल काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांना सोडून जाणाऱ्या खासदारांवरती कल्याण बॅनर्जींची टीका. जे बंडखोर झाले ते लोकांमध्ये जाऊन काम करू शकत नाहीत. या सगळ्या खासदारांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामे दिले पाहिजेत. पक्षातनं बंडखोरी करणारे गद्दार आहेत. ममता बॅनर्जींनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तृणमूल काँग्रेस पक्षात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये बदल. राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आज ऐवजी उद्या होणार. तटकरेंची माहिती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएची बैठक बोलावली आहे. राज्यसभेच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द. मध्य प्रदेशातून मीनाक्षी नटराजन काँग्रेसकडून उमेदवार होत्या. भाजपच्या आक्षेपानंतर उमेदवारी अर्ज बाद. प्रलंबित फौजदारी खटल्याचा तपशील उघड न केल्यामुळे अर्ज रद्द. आमदार संजय गायकवाडांना 100 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस. भाजपच्या विजयराज शिंदेंची वकील असीम सरोदेंमार्फत नोटीस. आदिवासी मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा विजयराज शिंदेंवरती आरोप होता. पुण्यातील रेव पार्टीवरनं रोहिणी खडसेंचा पुणे पोलिसांवरती निशाणा. प्रांजल खेवलकर केसमध्ये आणि पुण्यातील प्रकरणामध्ये वेगळी भूमिका का? 178 पैकी फक्त 29 जणांची टेस्ट, बाकीच्यांना सोडलं, रोहिणी खडसेंचा आरोप. पुण्यातील तुळापूर रेव पार्टीमधील आयोजकांची पुणे पोलिसांकडून चौकशी. पार्टीमध्ये एवढा दारूसाठा कुठून आला याची पोलिसांकडून चौकशी. पुण्याच्या रेव पार्टीत 156 तरुण तरुणी होते. केवळ 78 जणांवरतीच एफआयआर का? उरलेल्या 78 जणांना कोणाच्या सांगण्यावरनं सोडलं? विजय वडेट्टीवारांचा सवाल. तर श्रीमंतांच्या मुलांना सोडलं, गरिबांच्या मुलांवरती कारवाई का केली? वडेट्टीवारांची टीका. इराणचा हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरात गस्त घालत असलेल्या अमेरिकेच्या अत्याधुनिक हेलिकॉप्टरवरती हल्ला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. तर हल्ल्याला अमेरिका उत्तर देणार, ट्रम्प यांचा इशारा. हॉर्मुझमधील इराणी ठिकाणांवरती अमेरिकेचा हल्ला. इराणनं अमेरिकेचा हेलिकॉप्टर पाडल्याचा बदला म्हणून अमेरिकेचा हल्ला. राज्यभरात एफडीएच्या कारवाईचा धडाका सुरूच. 1 ते 8 जून दरम्यान एफडीएकडनं 120 आस्थापनांवरती कारवाई. कारवाईमध्ये 25,90,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत. शिर्डी साई मंदिर परिसरातील प्रसाद विक्रेत्यांवरती एफडीएची धाड. बुरशीयुक्त पेढ्यांबाबत
तक्रारी आल्यानंतर एफडीएची कारवाई, दोषी आढळल्यास पेढा उत्पादकांवरती कठोर कारवाई होणार. कोल्हापूरच्या इचलकरंजीत येडराव गावामध्ये पनीर उत्पादन करणाऱ्या कारखान्यावरती एफडीएची कारवाई, शहापूर पोलीस आणि एफडीएची संयुक्तपणे कारवाई, कारखान्यातील पनीरचे नमुने तपासणीसाठी जप्त केले. भुसावळ रेल्वे स्थानकामध्ये वडापाव विक्रेत्यांचा किळसवाणा प्रकार समोर, खाली पडलेले वडापाव पुन्हा उचलून विक्रीसाठी ठेवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. रेल्वे पोलीस प्रशासनाकडून वडापाव विक्रेत्याचा परवाना रद्द. अकोल्यात महिलेच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्याकडून मुश्रीफांची भेट, रुग्णालयातील संबंधित दोषींवरती कारवाई करण्याची मागणी, तर मुश्रीफांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. भुजबळांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल, भुजबळांच्या सरकारी बंगल्याच्या नावाचा गैरवापर केल्यामुळे कारवाई, गिरगावमधील प्रकल्पाच्या जाहिरातीसाठी शासकीय बंगल्याचा गैरवापर, भुजबळ आणि संबंधित प्रकल्पाचा काहीही संबंध नाही. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात भव्य मोर्चा, जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्यासह अनेक शेतकरी रस्त्यावर, दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा, सांगलीमध्ये ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध. मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाचा अट्टहास सोडून द्यावा ही विनंती, गरज नसताना सरकार जबरदस्ती करेल तर विरोध करणार. आज प्रामाणिक शेतकरी रस्त्यावरती आले, सतीश पाटलांची प्रतिक्रिया. राज्यातल्या शाळा 15 जूनपासून सुरू होणार, वाढत्या तापमानामुळे विदर्भातल्या शाळा उशिरा सुरू होणार, विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार. महाराष्ट्र सरकारकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, माधवी खोडे-चावरेंची अल्पसंख्याक विकास विभागात सचिवपदी बदली, तर सुनील महिंद्राकर यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक विभागामध्ये बदली, अनिता मेश्राम यांची नागपूर मनरेगामध्ये बदली, तर आदित्य जिवाण यांची जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी बदली. मुंबईतील वॉटर टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री फडणवीसांच्या केंद्राकडे पाठपुराव्याच्या आश्वासनानंतर निर्णय, 2 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. सीईटी पीसीबी गटाचा निकाल जाहीर, 11 विद्यार्थ्यांनी 100% मिळवत बाजी मारली. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, पालघर, नागपूर, पुणे आणि ठाण्यातील विद्यार्थ्यांचा यात समावेश. मुंबईतल्या डिलायल रोड परिसरामध्ये सलग 4थ्या दिवशी रात्री वीज पुरवठा खंडित, ट्रान्सफॉर्मरवरील वाढत्या लोडमुळे ही समस्या उद्भवत असल्याची बेस्ट प्रशासनाची माहिती, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. मिलन सबवेतील पाण्याच्या जलद निचऱ्यासाठी बीएमसीचे 5 क्षमतेचे पंप भाडेतत्वावर घेणार, पावसाळ्यात पूरस्थिती टाळण्यासाठी बीएमसीच्या स्थायी समितीत प्रस्ताव. मुंबईतील ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाच्या कामाची उच्चाधिकार समितीकडून पाहणी, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पामुळे 40 मिनिटांचं अंतर अवघ्या 5 मिनिटात पार होणार. उल्हासनगरात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामीण भागातील समस्यांवरती बैठक, रस्ते, पाणी पुरवठा आणि नालेसफाईच्या प्रश्नांबाबत नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी मांडल्या, पावसाळ्यापूर्वी प्रलंबित कामं पूर्ण करण्याची मागणी. मुंबईत रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बांधकामावरती बंदी घाला, आमदार वरुण सरदेसाई यांची मागणी. मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी 60 कोटी 11 लाख रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला. शहरातील विविध रस्ते आणि द्रुतगती मार्गाच्या दुरुस्तीसाठी हा निधी खर्च केला जाणार, खर्चावरती स्थायी समितीत चर्चा होण्याची शक्यता. पुण्यातील टिंगरे नगर परिसरात पिंपळाचं झाड अचानक रस्त्यावरती कोसळलं, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलानं तातडीनं झाड बाजूला केल्यामुळे वाहतूक पूर्ववत. दौंड तालुक्यातील प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये गर्भलिंग निदानाविरोधात विशेष मोहीम सुरू, जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये तपासणीचे आदेश, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. पुण्यात जानेवारीत होणारी ग्रँड टूर सायकल स्पर्धा 6 टप्प्यात पार पडणार. 1072 किलोमीटरच्या या स्पर्धेत शिवनेरी, आळंदी, लोणावळा आणि हिंजवडी मार्गांचा समावेश. स्पर्धेसाठी रस्त्याच्या कामावर 629 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार. पुणे विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ई सिगारेट आणि हुक्का फ्लेवर विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपीला अटक. मोहम्मद फैज फारुख शेख याच्याकडनं सुमारे 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सचिन घायवळच्या पोलीस कोठडीत वाढ, सचिन घायवळ आणि निलेश घायवळ एका विशिष्ट ॲपच्या माध्यमातून संपर्कात, पुणे पोलिसांची कोर्टात माहिती. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्यात येणार. गोव्यातील भाविकांकडून अधिक मासानिमित्तानं 13 फूट उंच आणि 1.5 किलो वजनाचा कळसदान. शुक्रवारी कलशारोहण सोहळा पार पडणार. राज्यामध्ये महिनाभरात नैसर्गिक आपत्तीमुळे 53,000 हेक्टर पिकांचं नुकसान, आंबा आणि केळी पिकांचं सर्वाधिक नुकसान, पाऊस, वादळ आणि अतितापमानाचा शेतीला फटका. रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे 2 दिवस पावसाची शक्यता, नैऋत्य मोसमी वारे रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरात मुक्कामी. 15 जूनपासून मान्सूनचा जोर ओसरण्याची शक्यता.
अहिल्यानगरच्या श्रीगोंदामध्ये हांगेवाडी आणि बोरी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. 150 हेक्टर डाळिंब पिकाचं नुकसान, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. बैल दगावल्यामुळे शेतकऱ्यावरती पत्नीला नांगराला जुंपण्याची वेळ. लातूरच्या देवणी तालुक्यातील बांबळी गावातील हृदयद्रावक व्हिडिओ समोर. रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट करत विशेष मदत करण्याची मागणी. बैल घ्यायला बियाणं घ्यायला पैसे नाहीत. लातूरच्या देवणीमधील बांबळी गावातील शेतकऱ्याची करुण कहाणी. तर वीज पडून मृत्यू झालेल्या बैलासाठी प्रशासनाकडून 32,000च्या मदतीची तरतूद. केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील धान खरेदीचं उद्दिष्ट वाढवलं. महाराष्ट्रासाठी अतिरिक्त 29.5 लाख क्विंटल धान खरेदीच्या वाढीला मंजुरी. रब्बी हंगामासाठी यावर्षी प्राप्त झालेलं उद्दिष्ट गेल्या काही हंगामाच्या तुलनेत सर्वाधिक. धाराशिवच्या शिरसावमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान. 1.5 एकरातील कांदा चिखलात नासल्यामुळे शेतकरी अडचणीत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून शासकीय मदतीची मागणी. गोंदिया जिल्ह्यातील कलपाथरी गावामध्ये एका घराला भीषण आग. अन्नधान्यासह घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. संतोष भवन परिसरात वीज ट्रान्सफॉर्मरमध्ये जोरदार स्फोट. 15 ते 20 मिनिटं ठिणक्या उडत राहिल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. रायगडच्या पेणमधील गणेश मूर्तींची परदेशात मोठी मागणी. यंदाही पेणमधनं 55,000हून अधिक गणेश मूर्ती परदेशात रवाना. मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट गणेश मूर्तींची निर्यात. अमेरिका, कॅनडा आणि थायलंडमधनं मूर्तींच्या मागणीत वाढ. अधिक मास आणि उन्हाळी सुट्टीतील मंगळवारच्या मुहूर्तावरती अहिल्यानगरमधील मोहटादेवी गडावरती भाविकांची गर्दी. मंदिर प्रशासनाकडून पार्किंग व्यवस्था, दर्शन रांग, जागोजागी पिण्याच्या पाण्याचं नियोजन. जळगावच्या अमळनेर तालुक्यात मंगळूरमध्ये तिहेरी अपघात. कार, बाईक आणि एसटीची एकमेकांना धडक. 6 जणांचा मृत्यू, त्यात एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावरील कारवाईच्या वेळी गोंधळ. एफडीएच्या अधिकाऱ्यांना धमकी देत अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न. गुटखा भरलेला ट्रक पळवून नेल्याचा प्रकार. वाळूस परिसरातील रहीमपूर इथली घटना. चालत्या वाहन चालकाला अडवण्यासाठी पोलिसांना बाईकचं हँडल खेचलं. बाईकचं हँडल खेचल्यामुळे तरुण दुभाजकावरती आदळला. लातूर शहरातल्या मिनी मार्केट जवळची घटना. पोलिसांच्या बेजबाबदारपणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर निलंबन. जळगावातील शिरसोली गावासोबतच इतर 6 ठिकाणी अवैध धंद्यांवरती पोलिसांचा छापा. कारवाईत पोलिसांनी दारू आणि जुगार अड्डे उद्ध्वस्त केले. गावठी दारूसह जुगार साहित्य आणि रोकड असा 43,000चा मुद्देमाल जप्त.